इतिहास या ठिकाणी बदललेला आहे. चंदू तुझ्या संघासाठी आता यंदाचं पर्व लकी ठरलंय आणि नक्कीच शुभेच्छा असतील फायनलसाठी. असाच खेळत राहा, आनंद घेत राहा क्रिकेटचा. शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच आमचे चंदू कौतुक करतात की तुमची कॉमेडी आम्ही रतनपूर ऐकत असतो. थँक्यू व्हेरी मच चंदू, तुमचं प्रेम. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच केबलवरती पूर्वी ते बघायचे आणि ते सांगतात की तुमची कॉमेंट्री आम्ही नेहमी ऐकत असतो. धन्यवाद. तुमचं प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमाबाई ती ऊर्जा आम्हाला मिळत असते. असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं आमच्यावरती राहू द्या. शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. वळूया आपण पुढील सामन्याकडे. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. तिथे सामना सुरू होते. ग्रामीण ओपन मधून आपण बघतायत मैदानावरती आई गावदेवी सोरगाव वर्सेस छत्रपती संभाजीनगर. यामध्ये ही मॅच सोरगावने टॉस जिंकले, प्रथम फिल्डिंग करत आहेत. 5 ओव्हरची मॅच असणार आहे आणि बॅटिंगसाठी तयार संभाजीनगर. ओपनिंग पेअर गणेश आणि अमोल आपण बघतात. बॉलिंग मार्कवर करण तयार. फ्लड लाईट्स ऑन झालेले अत्यंत सुंदर दृश्य आपण बघतायत मैदानावरती. आणि ड्रोन कॅमेरा जेव्हा टेन किंगच्या माध्यमातून या ठिकाणी आणला जाईल तेव्हा या स्पर्धेची या अत्यंत सुंदर क्षणचित्र आकाशात जाऊन बर्ड आय व्ह्यू मध्ये बघायला मिळेल. विहंगम दृश्य तुम्हाला दाखवली जातील. स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण अत्यंत सुंदर. ही क्रीडानगरी धानिवलीची. छत्रपती पंढरपूर हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षितांचं गाव, अनेक प्रशासकीय अधिकारी या गावामध्ये आहेत आणि या गावाचा एक आदर्श नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर अनेक जण घेत असतात. समोर झेल होईल का, आधी मागे नंतर पुढे, द्विधा मनस्थिती होती फिल्डरच्या मनामध्ये. काही सेकंद विचार करत बसले, जागेवर चेंडू येईल पण थोडे पुढे जाणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, निखिल होते, बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. एक सेकंद महत्त्वाचा असतो. आधी आले असते पुढे तर झेल पकडला गेला असता. अजित आता आमच्या सोबत जोडले गेले आहेत, अजित राणे. अजितची देखील फार मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये. आणि आता सध्या मल्हारी आमचे म्हणाले की नाश्ता नाही केला आणि त्यामुळे अजितला आपण बोलावलं इथे स्कोरिंगसाठी. ड्राईव्ह करतायत फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. निखिल चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणतच होतो पण बघा चेंडू मागे गेलाय. बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते. संजय थोडा थ्रो खराब होता. त्या दरम्यान आपण बघताय धावा मिळतील 2 धावसंख्या धावफलकावरती 4. वा, या स्वागत आहे आपलं. अमोल कथोरेसाठी बक्षीस आले. किरणजी भोईर याचकडून 3 षटकार लगावल्यास 1111 रुपये. क्या बात आहे. अमोल कथोरे 3 षटकार मारले तर 1111 आदरणीय किरणजी भोईर याचकडून देण्यात येईल. काल आपण बघितलं चाफेवाडी संघाची अफलातून कामगिरी अंतिम फेरी गाठलेली आहे. आज आनंदवाडी दोन्ही वाड्या जबरदस्त खेळलेल्या आहेत. गोलंदाज करण गणेशसाठी. यावेळेस मात्र आपण बघतायत हा डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी. सध्या आपण बघताय धावसंख्या 5 आहे. 5 चेंडू या ठिकाणी संपन्न झाले. ॲक्शन रिप्ले बघू शकाल.
आणि आत आला होता चेंडू पॅटर्न पॅटच्या मध्ये. चांगला चेंडू होता. गोलंदाज त्या ठिकाणी आपण बघतात प्रतिम गोलंदाजी करतात करण. ब्युटिफुल डिलिव्हरी. गोलंदाज करण पुन्हा एकदा. आजच्या संध्याकाळची दुसरी मॅच पण ही आजच्या पोलमधली ओपन ग्रामीणमधली ही पहिली लढत आपण बघतात. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार. करण लॉंग रन अप आहे करणचा आपण बघतात. उंची कमी आहे. हो यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट कव्हरला फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. निशांत होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक पहिलं संपलंय. केवळ 6 धावा. याहीपेक्षा कमी धावा आल्या असत्या. एखादा विकेटही मिळाला असता. फिल्डिंगमध्ये जर आणखीन थोडीशी चपळाई दाखवली असती तर कदाचित ते आणखीन इकॉनॉमिकल असतं. पण हरकत नाही. 6 धावा देखील फार कमी असतात. लिमिटेड ओव्हरच्या मॅचेसमध्ये टेनिस बॉलमध्ये 6 धावा 7 धावा देणारा गोलंदाज नेहमीच इकॉनॉमिकल मानला गेलाय. जास्त वेळ घेऊ नका. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. अंपायर आपण देखील त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी सूचना द्यायच्या आहेत. तर अमोल कथोरे पारितोषिक आलंय या बॅट्समनसाठी. सलग 2 षटकार लगावल्यास 2000 रुपये. योगेशजी साबळे याचकडून हे पारितोषिक देण्यात येईल. आणि 3 षटकार लगावल्यास किरणजी भोईर यांच्याकडून 1111. 2 षटकारसाठी बक्षीस या ठिकाणी जमा झालेले आहे. आणि किरणजी भोईर आमच्याच दानिलचे सुपुत्र आहे. बॉलिंग मार्कवर तयार. न्यू बॉलर बघूया कोण येतोय. निखिलला आणले बॉलिंगसाठी त्या ठिकाणी. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं घेऊन येतोय निखिल. गणेश स्ट्राईकवरती आहे. 4 चेंडू 4 धावा केल्या आहेत. 100चा स्ट्राईक रेट आहे. दुसऱ्या बाजूला अमोल कथोरेने 1 धाव केली आहे. 2 चेंडूचा सामना केलेला आहे. पण बघूया इथून हा स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण पहिले षटक जास्त वेळ घेत आहे. बघा सोरगाव वेळेच्या बाबतीत प्लीज काळजी घ्या. 4 ओव्हर 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये येईल. मागच्या 5 रात्रीमध्ये अनेक संघांना तशी पॅनल्टी लागलेली आहे. स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका. आणि बघा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. हो यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. वाईडचा इशारा अंपायर करताय त्या ठिकाणी. वाईडने इथून धावसंख्या ॲड होईल. 1ने पुढे जाईल. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खूप जास्त बाहेर फिक्सिंग झालं आणि बाहेरही निघालाय. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण बघतायत. लॉंग ऑनला 1च धाव मिळेल. चांगलं कमबॅक वाईड बॉल नंतर गोलंदाज निखिलचं. धावसंख्या धावफलकावरती 8. आदर्श चषक 20-25 33वा पर्व. स्पर्धेची आजची ही आपण बघताय 6वी रात्र. आणि 13 तारखेला स्पर्धेचा अंतिम दिवस, निकालाचा दिवस, सेलिब्रेशनचा दिवस, सांगता समारोप असणार आहे. हवेत आहे मिस्टामिंग झेलची शक्यता. ओहो सोपा झेल एकदम सोपा होता. फिल्डर होते त्या ठिकाणी साहिल. आणि बघा साहिल आता विचार करून काय फायदा नाही. चेंडू तर खाली पडलेला आहे. आणि इतका सोपा झेल कसा ड्रॉप होतो हा प्रश्न पडत असतो. पण होतं असं कधीतरी. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खूप जास्त बाहेर निघत होता चेंडू. जवळजवळ वाईडच निघतोय की का असं वाटत होतं. आणि बघा असा हातातून निसटलाय. ओला साबण कसा निसटतो हातातून तसा चेंडू निसटला. एक सोपा झेल. निखिलला साहिलला आता पाठवले मागे त्या ठिकाणी आपण बघतात गलीमध्ये पाठवले. तिथे एक क्षेत्ररक्षक साहिलच्या जागेवरती आलेलं आहे. अजयला आणले तिथे. हो चेंडू मागे येतोय. विकेट किपर त्या ठिकाणी आहेत. एज लागली होती. अजय भोईर दिसत नाही मला. जे आमच्या डोंबिवलीमध्ये राहतात खरं तर येथील जॉब करतात आणि दरवर्षी भेट होत असते आमची. गोलंदाज या दरम्यान आपण बघतायत येतोय आज चौकार.
चौकाराने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे 13 धावा झाल्यात. निखिलने 4 चेंडू आतापर्यंत 7 धावा दिल्यात. चौकार येतोय गणेशच्या बॅटमधून. गणेश पोचलाय 9 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडू गेलाय लॉंगाच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओहो खराब फिल्डिंग. चेंडू गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4. दोन्ही समालोचक मित्र या ठिकाणी येत आहेत. मच्छिंद्र पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन रायगडची धगधगती तोफ या ठिकाणी येते. स्वागत आहे मच्छिंद्र सर आपलं. त्याचबरोबर शेरो शायरीचा अनोखा अंदाज बाबू शाह यांचे आगमन झालेले आहे. अगदी वेळेवरती आले त्याबद्दल मनापासून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. रस्ता तर ते म्हणाले की भरकटलं होतं आम्ही. बरं झालं आले इथे. खरं तर थोडासा भरपूर बदल झाला आहे. रस्त्यांची कामं सुरू आहेत. कोई बात नहीं बाबूशाह होता है हम इधर कम उधर हम. अगले 3-4 मैच आपको ही करने. 23 धावा धावपलकावरती 2 षटकं संपन्न झाले आहेत. नक्कीच आमचे दोन्ही कॉमेंटेटर जे आज सगळ्यांना एंटरटेन करतील. अत्यंत अनुभवी ते कॉमेंटेटर मच्छिंद्र सर. त्यांना सातत्याने आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकत असतो. त्यांचे आपण स्वागत करूया. दोन्ही कॉमेंटेटर आपले रायगडला बिलॉंग करत आहेत. आमचे बाबू शाह जे ओडिसाचे मूळचे पण राहायला MIDC देवीचा पाडा पनवेलमध्ये ते राहत आहेत. आणि आजपासून सलग 3 रात्र दोन्ही कॉमेंटेटर तुमच्यासोबत असणार आहेत. 23 धावा 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक झालं. 19 धावा. गणेश जो शांत होता संयमी होता आणि 100चा ज्याचा स्ट्राईक रेट होता त्याने मात्र बघा 19 धावा गेल्या 9 चेंडूमध्ये. काय कमबॅक आहे बॉलिंग मार्कवर. त्या ठिकाणी पुन्हा करणला आणलंय. ज्या करणने केवळ 6 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये तोच करण त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर तयार होतोय. संघनायकाने विश्वास पुन्हा करणवरती दाखवलेला आहे. बघूया करण पुन्हा एकदा इकॉनॉमिकल बॉलिंग करतोय का. वेळ जास्त घेऊ नका. सोरगाव लक्षात असू द्या. स्टॉप वॉच सुरू आहे. पॅनलाइज केल्या जाईल. आयोजकांना तुम्हाला पॅनल्टी लावताना कुठलाही आनंद होत नसतो पण तुम्ही जर त्यासाठी प्रवृत्त कराल आम्हाला मजबूर कराल तर आमचाही नाईलाज आहे. हा डॉट बॉल प्लॅनिंग महत्त्वाची असते. आम्हाला माहिती आहे क्रिकेट असो किंवा रणभूमी असो डावपेच फार महत्त्वाचे असतात पण त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वेळेचं भान ठेवणं. मी नेहमी म्हणतो की माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा ही यशाची गुरुकिल्ली मानली गेलेली आहे. नाईट स्पर्धा असली म्हणजे किती टाइमपास केला तर चालतो असं अजिबात नाही मित्रांनो. चेंडू यावेळेस अपील पंचांनी स्वीकारले. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन अमोल कथोरे जाईल डगावच्या दिशेने. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्याने पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. मैदानावरती 1 विकेट आता मात्र त्याने प्राप्त केलाय. प्रशांत बॉलिंग न्यू बॅटर मैदानावरती येतोय. प्रसाद आहे का चेंज करा तिथे आपण प्रशांत लिहिले. प्रसाद आहे न्यू बॅटर. गोलंदाज तयार.
लेफ्ट हँडेड बॅटर प्रसाद सामना करेल करणचा. बघूया लेफ्टी बॅट्समन काय करतात इथे. करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अपील हलकस अपील यशांच्या मागे आपण बघतायत. पंचांना प्रश्न विचारला जातोय पण पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. नियम क्रमांक 27 नुसार तुम्ही अपील करू शकता जेव्हा तुम्हाला असं वाटतं की एखादी एज आहे पायची त्या काही अपील असतात ते तुम्हाला करावे लागतात. अन्यथा फलंदाजाला अंपायर आऊट देऊ शकत नाही अपील केल्याशिवाय. बघा विकेट किपर मला वाटतं ते कॅप्टन आहेत या संघाचे कर्णधार आहेत. जे मगाशी टॉस दरम्यान त्यांनी सांगितलं की आम्हाला ही स्पर्धा खेळण्याची प्रचंड इच्छा होती, आम्ही या स्पर्धेमध्ये आलेलो आहोत. बॅटची एज चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पार येतोय चौकार. बॅटची एज लागून चेंडू अगदी मागे स्क्रीनमध्ये जाऊन धडकलेला आहे. आणि ॲक्शन रिप्ले आपण बघताय. 10 क्रिक ही वाहिनी स्पर्धा कव्हर करते. गेले कित्येक वर्ष 10 क्रिकने या स्पर्धेला हायलाईट केलंय. संपूर्ण विश्वामध्ये स्पर्धा पोहोचवली आणि या दरम्यान आपण बघताय ओहो लॉंग ऑफला झाले चूक. हवे झेप घेतली होती, चेंडू सीमा पार येतोय हा षटकार. चांगला फटका होता, जबरदस्त टायमिंग बघा. लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर केली होती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाज करण. यावेळी चेंडू थोडासा दूर ठेवला होता ऑफ स्टंपच्या अवे फ्रॉम द बॉडी. आणि अशा प्रकारे आपण बघतायत रिव्ह्यू वाईडसाठी बॅट्समनने घेतलेलं आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी कंट्रोल रूममध्ये बघूया, चेक केलं जाईल. आमच्या अंपायर त्या ठिकाणी आहेत आणि काय डिसिजन येतोय. वाईडसाठी रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. तुम्हाला शॉर्ट रनसाठी देखील तुम्ही आपण रिव्ह्यू घेतो. बीमरसाठी तर रिव्ह्यू असतो, त्याचबरोबर रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळतो. आणि इथे इट्स अ फेअर बॉल. अंपायरचा जो ग्राउंड अंपायरचा निर्णय होता तो अगदी योग्य होता. पाणी घेऊन जायचं आणि आमचे संघनायक माजी संघनायक वामन भोईर मैदानात पाणी घेऊन चाललेले आहेत. आणि असं म्हणतात जिसने भी किसी को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. पाण्याचं पुण्य फार मोठं असतं. सध्या उष्णता वाढली पण काल इथे फार गारवा होता, थंडी वाजत होती. आम्हाला तो कूलर बंद करावा लागला, इतकी जास्त थंडी इथे होती. पण जसं तुम्ही कल्याणमध्ये प्रवेश करता इथे डेव्हलपमेंट जास्त आहे, सिमेंटची जंगलं उभी झालेली आहेत, तिथे उष्णता काय असते तुम्हाला माहिती पडेल. तसं आम्ही नागावमध्ये कॉमेडी करतो, नागावमध्ये थंडी वाजवते. जसं आम्ही शिळपाट्याला आलो तसं आम्हाला समजलं की टेम्परेचर दोन्ही ठिकाणी किती भिन्न आहे. इथे निसर्ग अजूनही तुम्हाला दिसतोय, तिथे गारवा आहे हवेमध्ये. आणि जिथे जिथे आता वृक्षतोड होऊन सिमेंटची जंगलं उभी झाली आहे, डेव्हलपमेंट होत चाललेली आहे, मनुष्यवस्ती वाढत चालली आहे, पॉल्युशन वाढत चाललं आहे, तिथे मात्र तुम्हाला टेम्परेचर 40पेक्षा जास्त त्याचा अनुभव मिळत असतो. आणि मच्छिंद्र सरांना माहिती आहे की पनवेलमध्ये हीच परिस्थिती आहे. बाबूशा आमचे MIDCत राहतात. MIDCमध्ये किती विषारी धूर येतो, किती वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल रात्री सोडले जातात आणि अनेक जण त्याच्या विरुद्ध आवाज उचलतात. पण पैशाचं वजन इतकं जास्त असतं मच्छिंद्र सर की अनेक आवाज इथे दाबले जातात. आम्ही नेहमी बघितलेले आहे, कोणीही काही बोलायला तयार नाही. अनेकदा मुद्दे उचलले जातात. किती स्फोट घडले गेले डोंबिवलीमध्ये, MIDCमध्ये कित्येक जीवितहानी झाली. कित्येक जणांचा स्फोट झाल्यानंतर 4-4, 5-5 किलोमीटरमध्ये खिडक्यांच्या काचा फुटल्या. इतके भयानक स्फोट मागच्या वर्षी MIDCमध्ये झाले. अनेकांनी म्हटले की इथून या कंपनीज आपण स्थलांतर करूया, पण काही मुद्दे असतात जे त्या वेळेपुरतेच मर्यादित असतात. नंतर एकदा ही गोष्ट थोडी जास्त दिवस झाली की ते त्यानंतर ते सगळं काही शांत होतं, पुन्हा कोणी त्यावरती बोलत नाही. सगळे करप्टेड झालेले आहेत, भ्रष्टाचार वाढत चाललाय.
होय आपण मॅचच्या दिशेने 3 षटकं 33 धावा झाल्यात 11.00 धावांची गती वेळ जास्त झालाय सोरगाव हो यावेळी चेंडू आपण बघतायत आउटसाइड द लेग स्टंप वाईट बॉलचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत बघू शकाल लेग स्टंप होती पिचिंग होता लेग स्टंप सोडून जाणारा त्यामुळे पंचांना जास्त काही वाईट देताना तिथे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला नव्हता अगदी सहजतेने हा चेंडू वाईट आपण बघितला 34 धावा यश हो चेंडू मागे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वाईट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट येत आहेत षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय चौथा प्रगती पथावरती 35 धावा झाल्यात ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल खूप 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 जास्त बाहेर पिचिंग विकेट किपरचं थोडंसं पंबल झालं होतं या दरम्यान आपण बघतायत वैष्णवी 11 आंतरट वर्सेस जय हनुमान पोई दोन्ही कॅप्टननी येऊन या ठिकाणी थांबायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर या आज कुशल स्पोर्ट्स सापडला तुम्ही खेळताना बघाल कल्याणचा संघ दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातला संघ भूमी 11 कुंदे हा संघ तुम्ही बघाल त्यानंतर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे वर्सेस प्रतीक 11 मानिवली टिटवा विभागातील संघ मानिवली तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल मुकेश गायकरला आपण इन ॲक्शनमध्ये बघू शकाल धावसंख्या धावफलक होती 35 यश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपण बघतायत यशला आणि स्टार्किंगला गणेश 19 वरती खेळतोय 10 चेंडूचा सामना केलाय ओईचे कॅप्टन योगीराज बुटेरे तयार आहेत बाहुबली ओईची रन मशीन सध्या अंपायर म्हणून देखील जबरदस्त काम करतायत पोई संघाच्या समोर जो संघ आहे तो म्हणजे आंतरट वैष्णवी 11 आंतरट पोईचे कॅप्टन आलेले आहेत तर लवकरात लवकर आंतरटच्या कॅप्टन देखील यायचं आहे आणि बाबूशा बघा आल्या आल्या सगळ्यांना भेटतात बाबूशाला कोण ओळखत नाही तर मनसेचं लक्ष नाही बाबूशावरती ओहो यॉर्कर क्लीन बॉल यशला मिळतं यश फलंदाज बाद बघू शकाल पाय मिडल स्टंपवरती होता पण लेग स्टंपवर जाऊन चेंडू धडकलाय फार वेग होता वेगाने बीट केला आपण बघितलं फलंदाजाला सुंदर चेंडू यॉर्कर होता पाऊंड द लेग क्लीन बोल्ड आणि बेस या ठिकाणी पडल्यानंतर ब्लिंक होत असताना धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती 36 धावा झाल्या षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघतायत दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आमचे कॉमेंटेटर बाबूशा तिथे असतील तयार राहा बाबूशा सफर तो आसान नहीं रहा अब कॉमेंट्री जरूर अच्छी करना उम्मीद है आपसे आज किती बंदुका चालतील रायफल चालतील माहिती नाही महिला की शादी में लफड़ा हो गया सगळे डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळतील खूप चांगले एंटरटेनर आहेत भरपूर वर्ष वाईट बॉलचा इशारा यश मात्र इथे संघर्ष करताना दिसतोय आपण बघतायत या ओव्हरमधला तिसरा चेंडू वाईड आलेला आहे अंतरटचे कॅप्टन देखील आलेले आहेत थोडा वेळ थांबा कारण की अजूनही हे 4थं षटक सुरू आहे यानंतरचं षटक कंप्लीट होईल जेव्हा 17 पहिलं कंप्लीट होईल तेव्हा टॉस होईल हो पायावरती चेंडू आलेला पण ऑफ स्टंपवरती पिचिंग होती आणि या दरम्यान एकदा मिळेल आणि अंपायर लेग बायचा इशारा करताय लेग बायच्या रूपाने धाव हे षटक थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये आपण बघतायत या ओव्हरमध्ये आपण वाईट चेंडू बघितले काही चेंडू अप्रतिम हाताळले गेले विकेटही आपण बघितले यश एक यंगस्टरला आपण बघतायत अनुभवाची कमी जरूर आहे पण गुणवत्ता टासून भरलेली आहे नक्कीच ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल नवीन खेळाडू आहेत भरपूर चुका होतील चुका होत जातील त्यातून शिकतील आणि त्यानंतर परिपक्व बनत जातील आणि स्वतःला ते सिद्ध करतील या शंका नाही आहे पण त्यासाठी सिनियर खेळाडूंनी त्यांच्यावरती विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे यश पुन्हा एकदा हो बॅटची एज टायमिंग नव्हतं प्रॉपर चेंडू गेलाय सिली मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण
धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे सिंगलच्या साह्याने 39. चांगला चेंडू होता बघतायत. काही चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत, काही वाईट जरूर आलेत. तर बघा 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत, पण 4 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट नाही झाल्यात. अंपायर हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. वारंवार लेग स्टंपवरती पिचिंग करतायत बघा. चौथा चेंडू वाईड आल्यात. हे षटक लांबच आणि त्यामुळेच कदाचित ही 5 वाईड झाल्यात. त्यामुळे षटक लांबला. एव्हाना 20 मिनिटात ओव्हर कंप्लीट झाले असते 4. 5 वाईड टाकल्यात म्हणजे जवळजवळ एक षटकच इथे एक्स्ट्रा फेकलेलं आहे. फुल टॉस टायमिंग नाही झालं. स्वतः जज करतायत. झेल टिपला गेलाय फलंदाज. या ठिकाणी होतोय बाद कल्पेश. भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यशवंतजी गोंधळी यांचंही आगमन झालंय. नक्कीच आमचे ज्येष्ठ नागरिक धानेली गावचे बाबांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. 3.5 षटका आतापर्यंत झाल्या. 40 धावा, 3 विकेट गमावलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर हा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सोरगाव फिल्डिंग करतोय. धर्माबाबा उदगीर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. धर्माबाबांना विनंती करणं आपण मंचावरती यायचं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आपण बघतायत आणखीन 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 42. षटक 4 संपलेले आहे. त्यामुळे आता 5व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावाच लागेल आणि कुठेतरी त्याचा फायदा इथून संभाजीनगर या टीमला मिळेल. बघा बाबूशाचे किती फॅन्स आहेत त्या ठिकाणी. आमचे निवृत्ती दादा भरपूर चर्चा करत होते. अंतरचे कॅप्टन देखील म्हणतायत आपकी कॉमेंट्री हमें बहुत पसंद है. आप इंग्रेजी में भी कीजिए, आप उर्दू में कीजिए, आप गुजराती में कीजिए. खरं तर ओडिसाचे आहेत आणि बघा ओडिसाचा आवाज भरपूर फेमस आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कॉमेडी करत असतात. फार जवळचे मित्र आहेत आणि बघा बाबूशा आगरी में कॉमेडी करने की इच्छा है आपसे, उम्मीद है हमारे अजित राणे. चला फिल्डिंग लावा लवकर. शेवटचं षटक घेऊन येतो संजय. चला मॅच स्टार्ट करा. ऑलरेडी पॅनल्टी लागलेली आहे. एक फिल्डर आतमध्ये आलेले आहे. गोलंदाज तयार. अजून वेळ जास्त घेतला तर आणखीन एक फिल्डर आत येईल. बघा स्ट्रिक्टली वॉर्निंग हेमंत शेट्टी सर या ठिकाणी सांगतायत. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा. महेंद्र पवार यांचा या ठिकाणी येतोय. मॅन फ्रॉम मारळ. वाईड चेंडू मागच्या ओव्हरमध्ये 5. या ओव्हरची सुरुवात वाईडने आणि भरपूर वाईड चेंडू या ठिकाणी आपण बघितले सोरगावकडनं. 43 धावा झाल्यात. ओ ड्राईव्ह करतायत. फिल्डर होते पण त्यांना बीट करून चेंडू पॉइंटच्या सीमारेषेबाहेर चौकार. टायमिंग इतकं चांगलं नव्हतं बघा. गॅपमध्ये गेलाय. आउटफील्ड इतकी फास्ट आहे. स्वर्गीय गोविंद संत भोईर क्रीडांगणाची. ऑप्शनवरती होता स्क्वेअर ड्राईव्ह. क्रिकेटमधला अत्यंत दुर्मिळ फटका. फार कमी फलंदाज फटके खेळत आहेत. कव्हर ड्राईव्ह बघता, ऑफ ड्राईव्ह बघता, ऑन ड्राईव्ह बघता फार कठीण असतो. हा स्क्वेअर ड्राईव्ह आपण या ठिकाणी बघितलेला आहे. फलंदाज प्रसादच्या बॅटमधून 47 धावा झालेत. गोलंदाज संजय.
उंच गेलाय, खूप उंच. फिल्डर चेंडूच्या खाली. झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. गोलंदाज करून करून काय करणार. चुका चुका आणि चुकांची मालिका. वाईट चेंडू आले. फिल्डिंग मध्ये मिस्टेक. जिथे झेल होता तिथे धावा 2 आलेल्या आहेत. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. सुंदर पद्धतीने चेंडूला फॉलो करतात आमच्या कॅमेऱ्यानं. बघा आज झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक होते हर्षने इथे मात्र आज सोपा झेल ड्रॉप केलाय. धावसंख्या 49 49. हो बॅटचेज. आणखीन एक झेल ड्रॉप. घरातून निघताना नशिबाशी हात मिळून आला होता की काय. प्रसादा प्रश्न. चेंडूला थांबवले जरूर पण या दरम्यान बघा अंपायर सांगतायत नो बॉल आहे. 1+3 एकूण 4 धावा मिळतील. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नोच्या अगेन्स्ट बॉलिंग साइडने. अंपायर रिव्ह्यू कशासाठी घेतलाय. बीमर साठी. नो बॉल आहे. ग्राउंड अंपायरचा निर्णय योग्य होता. थर्ड अंपायरने सांगितलेले. धावा धावफलकावरती 53. 53 धावा झालेल्या आहेत. चला फ्रीडचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. बघू शकाल चेंडू त्या ठिकाणी अडवला जरूर पण 3 धावा तिथे पूर्ण झाल्या आहेत. नो होता त्यामुळे 4 धावा इथून मिळालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर फ्रीड फुटवर्कचा खूप चांगला वापर आपण बघितला क्षेत्ररक्षकाचा. 53 धावा. वेळ जास्त घेत आहेत. बघा आयोजकांच्या सूचना आहेत. ही मॅच भरपूर वेळ झालाय. हे सत्र काही संपायचं नाव घेत नाही. आणखीन एक वाईट. आणि वाईटचा विचार किती बघूया. वाईट किती पडलेत आम्हाला अजित सांगतील. त्या ओव्हरमध्ये 2 आलेले आहेत. आफ्रिटला फिल्डिंग चेंज करता येत नाही. गोलंदाज तयार. संजय ओधून काढलाय चेंडू. मिड ऑनच्या दिशेने चेंडू आला. फिल्डर मिड विकेट वरनं जाऊन चेंडू तिथे उचलताना वेळ झालाय. 2 धावा अगदी सहजतेने कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण 56 धावा झाल्यात. षटक क्रमांक अखेरचं प्रगतीपथावरती 14 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आत्तापर्यंत 3 चेंडूत. मागच्या ओव्हरमध्ये अजित आम्हाला सांगतील किती धावा आल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आल्या होत्या आणि 6 वाईड होते तरी सुद्धा 8 धावा. म्हणजे बघा गोलंदाजी ते लिगल बॉल टाकले तर किती चांगले टाकलेत. ते 6 वाईड जर मायनस केले असते तर विचार करा केवळ 2च धावा होत्या. आणि बघा सकाळचे 6 वाजतील वाटतं. संजय पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 56. गोलंदाज संजय. ओहो क्लीन बॉल्ड. फलंदाज बाद. 4थ्या विकेटचं पतन. चार गडी बाद झाल्यात. या बॅट्समन लवकर या. चला टीम मीटिंग नको. 5 चेंडू झाले आहेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे आणि दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचं आहे. तिथे आमचे कॉमेंटेटर बाबूशा असतील. आइये बाबूशा.
या दरम्यान हे 17 ठिकाणी कंप्लीट होते धावसंख्या धावफलक होते आपण बघतायत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 आणि 59 धावांचं लक्ष्य चेस करायचं मैदानावरती आई गावदेवी खेळ संघ सोरगावला 30 चेंडूमध्ये. या दोन्ही कॅप्टन योगीराज बुटरे त्या ठिकाणी आहेत. ओईचे कॅप्टन जय हनुमान पोई आणि त्याचबरोबर आंतरचे कॅप्टन देखील आलेले आहेत. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर बात करें पार्टी सर अगले मैच के जब टॉस के तो चलिए बात करेंगे यहाँ पर आदरणीय धर्मपुर साहब देखिए इनके हाथों से खास करके टॉस किया जाएगा यहाँ पर से एक तरफ कोई टीम हम देख सकते हैं दूसरी तरफ वसनी 11 देखिए बात करेंगे अंतराट के बीच में देखिए मुकाबला यहाँ पर से चलिए अंतर टीम देखिए टेल इज द कॉल हेल देखिए यहाँ से पोई टीम ने यहाँ पर टॉस जीते. यहाँ से थोड़ी दोनों कप्तान से चर्चा करेंगे यहाँ पर. चलिए VIP डैश में हमारे मेहमान से गुजारिश करना तशरीफ रखिए यहाँ पर. योगेश दादा सबसे पहले वेलकम इस टूर्नामेंट में जुड़ने के लिए आदर्श ट्रॉफी बिग शो. और सबसे पहले देखिए इस टूर्नामेंट में जैसे एंट्री हुई कैसे फीलिंग हो रही है जैसे इस टूर्नामेंट में आपकी एंट्री हुई इस मैदान की सजावट लोग क्या फीलिंग हो रही है. नाही आयोजन तर खूप सुंदर केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची चान्स दिली त्याच्याबद्दल दानिवलीकरांचे धन्यवाद. उसके साथ साथ योगराज दादा आपका डिसीजन क्या रहेगा और प्ले 11 जो सेम टीम आपको दिखाई सीजन पे या कोई चेंजअप बदलाव है. थोडे चेंजेस केले टीममध्ये 2-3 प्लेयर आहेत नवीन त्यांना संधी दिले. एका दुसरा प्लेयर जे सरावाला येत नाही त्यांच्यासाठी दुसऱ्या मॅचला चान्स असेल. तो डिसीजन आपका यहाँ से क्या रहेगा. क्षेत्ररक्षक. तो चलिए बेस्ट ऑफ लक यहाँ पर से योगराज थे यहाँ पर दुसरी तरफ बोला जरा तुम्ही टॉस जिंकला तरी काय डिसिजन होता. तो आता बॅटिंग करायच्या लागेल काय एक टार्गेट सेट करायला लागेल तुम्हाला. 60+ आदर्श ट्रॉफी धानोली टूर्नामेंट काय बोलायच्या. खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला ओके धन्यवाद. चलिए टॉस बॉक्स पर बात करेंगे यहाँ पर पूरी टीम ने देखिए टॉस जीते और पहला फील्डिंग चुने. चलेंगे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स की तरफ यहाँ पर. हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. हेलो हेलो चलेंगे मुकाबला की तरफ. जहां पर बात करेंगे यहाँ पर लॉर्ड्स के हिसाब से पहला मुकाबला देखिए यहाँ से खेला जा रहा है यहाँ से. और जहां पर थोड़ा सा स्कोरर की तरफ जुड़ेंगे सबसे पहले. चला भरवड संघाचे कर्णधार से या कोण प्रतिनिधी एरंजड संघाचे कोणतरी प्रतिनिधी आहे तो आयोजकांच्या तरह संपर्क साधा. भड़वल टीम के देखिए कोई भी अगर प्रतिनिधि यहाँ पर आए हैं तो एरंजड़ के भी देखिए कोई प्रतिनिधि. एक बात करेंगे करजत विभाग से दूसरे देखिए बदलापुर है. खूब मजा आएगा देखिए यहाँ से बात करेंगे. जहाँ पर टारगेट की बात करेंगे देखिए टारगेट यहाँ से 59 का यहाँ से मच्छेंद्र पाटिल सर सबसे पहले देखिए यहाँ पर थोड़ा माफ़ी चाहेंगे. आने में देर हुआ और देर कैसे हुआ रीजन तो नहीं बता सकते हैं लेकिन विनोद पाटिल सर देखिए बात करेंगे. अच्छे दोस्त हैं साथ ले भाई हमें भी देखिए यही भरोसा था कॉन्फिडेंट था कि विनोद पाटिल सर हैं. तो कोई बात नहीं विनोद पाटिल सर थोड़ा लंबा रिलैक्स लीजिए. हमेशा देखिए कहते हैं ना डिफिकल्ट रोल एक अच्छा एक्टर का होता है. चाहे बॉलीवुड लीजिए चाहे क्रिकेट की दुनिया में लीजिए वो विनोद पाटिल सर देखिए बात करेंगे.
तो चलिए मैच ऑन कीजिए। यहाँ पर माहौल थोड़ा सा देखिए बात करेंगे शांत है, कारण देखिए शादी हल्दियों का समय है। टाइमिंग को फॉलो किया जा रहा है। पहला गेंद के ऊपर देखिए मिड विकेट को चिरता हुआ यहाँ से आता हुआ देखिए यहाँ से 4 रन और एक बढ़िया शुरुआत है। बजकर 51 पर देखिए पहला गेंद गिरा है और टाइमिंग अलाउड है, खास करके देखिए बात यहाँ पर ध्यान रखना होगा। यहाँ पर से संभाजी नगर टीम देखिए पहले बल्लेबाजी की उन्होंने, लेकिन टारगेट देखिए यहाँ से और ये चलिए भाई चौका लगाए और उसके बाद देखिए विकेट गिरता हुआ। ये क्रिकेट का जुनून है दोस्तों, एक तेरी तो एक मेरे मुकाबला में आएगा मजा। भलाई देखिए टारगेट है उतना बड़ा तो नहीं लेकिन छोटा भी नहीं कहा जाएगा, विकेट गिरने के साथ साथ है। बात करेंगे विनोद सर। देखिए यहाँ पर टाइमिंग भलाई फील्डिंग वाली टीम को लगाया रहता है, लेकिन ध्यान हमेशा देखिए बैटिंग टीम को भी आपको रखना होगा। यहाँ से रेडी पोजीशन में आपको रहना होगा, जिससे आपके आउट बैटर चाहते हैं इन बैटर को तुरंत मैदान पर उतरना है। यहाँ से खूबसूरत देखिए हम देख सकते हैं हमारे अंपायर लीजिए 10 क्रिक लाइव देखिए यहाँ से अच्छी क्लियरिटी अच्छी क्वालिटी के साथ साथ है। और उसके साथ देखिए बात करेंगे इस बार देखिए शॉर्ट स्क्वायर लेग है, लेकिन स्पाइन लेग देखिए रखा गया था यहाँ पर। जब तक आकर के इन डीप स्क्वायर लेग पर रोकते तब तक देखिए 1 रन आता हुआ यहाँ से। अगर 3 साल पीछे विनोद पाटिल सर इस मैदान पर हम आए थे, लेकिन उसके बावजूद है और इस साल देखिए इस मैदान का लुक एकदम से बदल गया है। और मच्छिंद्र पाटिल सर जैसे मैदान पर आते ही जैसे ऐसा लगा कि मानो कि हम ईडन गार्डन के मैदान पर पहुँच गए। आउटफील्ड देखिए काफ़ी तेज है यहाँ से। आज का लॉर्ड्स का देखिए पहला मुकाबला, कमाल का गेंद देखिए यहाँ पर शलेन गेंद देखिए करते हुए यहाँ से बैटर पहले ही मन बना लिया था क्रॉस खेलने का। यहाँ से रिप्ले में आप देख सकते हैं यहाँ पर कितना बढ़िया देखिए 10 क्रिक लाइव की एक खासियत है, अच्छी क्लियरिटी अच्छी क्वालिटी। हमेशा अपने काम से पहचाने जाते हैं, नाम के साथ साथ देखिए काम, जैसे आदर्श ट्रॉफी धानवेली, ये काम और नाम दोनों चीज़ों से देखिए। और एक देखिए यहाँ पर लेन पर एक गेंद थी, बल्लेबाज जगह से हल्के से फनफुट पर आए थे, लेकिन टेनिस गेंद देखिए हमेशा उछाल लेकर जाता है। निखिल के लिए थोड़ा सा मुश्किल बनाता हुआ। आउट होने वाले बैटर की बात करेंगे तो यहाँ से हर्ष का विकेट गिरा यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर स्कोरिंग के काम दिखाते हुए अजीत राणे देखिए आपका भी स्वागत, वेलकम। कुणाल देखिए गेंदबाजी में यहाँ से रिवर्स देखिए सुई चिट खेलने के यहाँ पर है। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं, बस निखिल ने थोड़ा सा तरीका बदला और 4 रन आता हुआ। मच्छिंद्र सर बात करेंगे ना, यहाँ पर क्रिकेट की हालत आज ऐसा हो चुका है, जैसे कहते ना शादी का जब आपको दावत आमंत्रण रहता है ना, आप हल्दी के पहुँचते हो नहीं तो शादी के दिन, उसी तरह से देखिए टूर्नामेंट के सेकेंड लास्ट दिन या अंतिम दिन दर्शकों देखिए क्राउड का जो भीड़ रहता है विनोद पाटिल सर है, लेकिन उससे पहले देखिए पूरा आनंद लेते हैं, मजा लेते हैं, ऑनलाइन जुड़े रहते हैं, बहुत सारे दर्शक क्राउड है। और मुरबार की सरजमी के ऊपर देखिए जितने भी क्राउड दर्शक देखिए ऑनलाइन जुड़े हैं, सबका वेलकम स्वागत। मैं हूँ बाबू शाह, पनमेल MIDC तलोजा और विनोद पाटिल सर देखिए डुम्बोली की आवाज़, जिस आवाज़ ने देखिए सुर बात करेंगे यहाँ पर स्वर्गीय रतन भट्ट ट्रॉफी से लेकर से बदलापुर लीजिए करजत भिवंडी और मच्छिंद्र पाटिल सर देखिए दुबई दौरा भी देखिए, दुबई रिटर्न है, गोवा लीजिए, रत्नागिरी लीजिए। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 9 रन से
24 गेंद देखिए 50 की जरूरत है। खूब मजा आएगा आज। दिग्गज कमेंटेटर देखिए आज कमेंट्री बॉक्स पर रहेंगे, लेकिन इस टूर्नामेंट में देखिए खास बहुत अच्छी चीज़ देखने को मिला, जिक्र करेंगे जैसे ओवर कंप्लीट होगा या समय मिलेगा, मोमेंट मिलेगा। अभी भी देखिए 24 गेंद 50 का जरूरत है। और स्लोअर गेंद देखिए यहाँ पर एकदम से फुल लेंथ था, हल्के हाथों से खेला। यहाँ पर लॉन्ग ऑफ को देखिए थोड़ा सा डीप रखा गया है यहाँ से। और नज़दीक देखिए बात करेंगे यहाँ से लेफ्टी राइटी का देखिए कॉम्बिनेशन चलता हुआ यहाँ से। मदन देखिए गेंदबाजी में यहाँ पर आउट गाउट आई गाउट पे देखिए बात करेंगे सर गाउट टीम में, जहाँ पर बड़ा चुनौती देखिए यहाँ से उनके सामने रखा है छत्रपति संभाजी नगर मुरबाड से। देखिए यहाँ से टीम फिल्म करते हैं और इस बार भी देखिए अच्छा गेंद है और एक गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। पिछला देखिए बात कर लेंगे यहाँ से। छठा नाइट हो चुका है, लेकिन मैक्स सर विकेट को देखिए यहाँ पर कितना अच्छा तैयारी किया गया। ऐसा लगा कि आज क्या फर्स्ट नाइट ये विकेट खेला जा रहा है, जहाँ पर बल्लेबाज को भी मदद है, गेंदबाज को भी मदद, खींचकर मारा है यहाँ पर सीधा। फील्डर देखिए यहाँ पर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर थे। यहाँ से कहते ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम। ऐसा साथ देते रहिए, मैदान में घी तेल नहीं भाई घी निकलेगा। इंतजार करिए, वेट करिए। यहाँ से दर्शकों की तादाद देखिए धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं। अक्सर पहले थे लोग दीवाने, लेकिन अब लगे हैं कमाने। नौकरी, जॉब, बिजनेस सब कुछ संभल कर रहा है। आज क्रिकेट में जुड़ते हैं। यहाँ से विकेट गिरा, 2 विकेट। टीम का स्कोर देखिए बना है 10, लेकिन इस मरतबा हमें मुरबाड़ के लिए पकड़ना हो। ये चल यहाँ पर नजदीकी मामला देखिए बन गए। यहाँ पर दिक्कत बनते जा रहा है। भलाई 59 रनों का टारगेट है, लेकिन यहाँ पर लगातार विकेट गिराने के साथ साथ ये भी टारगेट कठिन बन रहा है। चलते हैं डीजे के पास से, लेकिन देखते हैं आने वाला वक्त क्या कुछ बयां करेगा। चलेंगे यहाँ पर सुरगांव टीम को देखिए। यहाँ से खास करके देखिए कागड़वल के ढाकर देखिए ऑलराउंडर से भली भूर देखिए बात करेंगे। यहाँ से बेस्ट ओवर टूर्नामेंट का देखिए एंजॉय लेते हुए। और बात करेंगे ना मैक्स सर, कल भी देखिए मैं जब करजत में कमेंट्री कर रहा था, ज्ञानेश्वर दादा जहाँ पर वहाँ का कसलखंड टीम ने देखिए तारीफ की, जिक्र की कि बहुत सुंदर आयोजन नियोजन है। बाबू सर नेक्स्ट टाइम हमें भी जानकारी दीजिए। 11 रिव्यू यहाँ पर DRS चेक करना चाहते हैं। यहाँ से थर्ड अंपायर देखिए यहाँ से रनआउट के लिए देखिए एक समय उंगली उतारा, लेकिन यहाँ पर DRS का देखिए इस्तेमाल किया जा रहा है। यहाँ पर मैक्स सर देखिए बहुत सारे लोगों ने इस टूर्नामेंट को फॉलो कर रहे हैं और आने वाला सीजन के लिए, आने वाला साल के लिए इच्छा जताए हैं कि हम भी धानुली ट्रॉफी खेलना चाहेंगे। यहाँ पर विनोद पाटिल सर इस टूर्नामेंट का देखिए इस साल इतना बड़ा क्रेज देखिए जो लोग दिया गया इस, और ये लोग देखिए आपको अंतिम नाइट देखिए जहाँ पर क्राउड भी आपको काफ़ी तादाद से देखेंगे। और यही बात बताया आजकल देखिए हर टूर्नामेंट में आपको सेकेंड लास्ट नाइट या अंतिम नाइट देखिए पूरी क्राउड पेक रहते हैं यहाँ से हाउस पर, जिसका इंतजाम भी देखिए बड़ा अच्छा तरह से। तीसरा अंपायर का डिसीजन जब तक आता है, बहुत सारे देखिए स्टैंड हम देख सकते हैं दर्शकों के लिए यहाँ पर बैठने का। यहाँ से अगर यहाँ से रनआउट होते हैं तो कठिन बनेगा। देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन पेंडिंग है, इतना चुकीला माफी नहीं। और भला ही देखिए टारगेट है बड़ा तो माना जाएगा, क्योंकि जब आप 60 के आसपास पहुंच जाते हो और शुरुआत में 2 विकेट चटका देते हो। कंट्रोल रूम से देखिए तीसरे अंपायर का डिसीजन अभी भी पेंडिंग, तो यहाँ से अंदाजा लगा सकते हो। यहाँ से अक्सर बहुत सारे चर्चा होगा, बहुत सारे बातें होगा, और मैदान पर पहुंचते हुए दिल गार्डन गार्डन हो गया। दादा एक्सलेंट मेहनत है, भरपूर मेहनत मैक्सर वगा ग्राउंडच्या एकदम सा तयारी कसा
और खास करके साईनाथ दादा भोईर देखिए इनकी पूरी टीम ने इस विकेट के लिए खूब मेहनत की और मैदान पर आते ही देखिए मुझे इस मैदान को देखने के साथ साथ लग रहा है क्या मैक्स सर हम ईडन गार्डन में पहुंच गए। ईडन गार्डन देखिए यहाँ से नहीं विनोद पाटिल सर है ये हम आपसे सीखे हैं गुरु आप हमारे हो। भलाई देखिए आज के वक्त हम तेज चल रहे हैं। हर खिलाड़ी का हर कमेंटेटर का हर इंसान का 3 वक्त रहता है लेकिन लेजेंड लेजेंड ही रहते हैं। बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। विनोद पाटिल सर ने बहुत महेंद्र पाटिल सर बात करेंगे मुझे मोटिवेशन दिए बहुत सारा डोमोली टेनिस क्रीम में हमेशा देखिए उत्साहित किया बहुत सारे देखिए के मैं कहूँगा आज आउट है बल्लेबाज यहाँ से देखिए आज करण काड़न सर देखिए बात करेंगे जो कमेंटेटर है ना बात करेंगे विनोद पाटिल सर देखिए यहाँ पर देखिए रिप्ले में आप देख सकते हो यहाँ पर टेन क्रिक लाइव देखिए बात करेंगे इनकी यही है खासियत। कुणाल दादा मात्रे लीजिए बहुत बढ़िया टेन क्रिक लाइव के देखिए जितनी भी यहाँ पर तारीफ किया जाए पूरी टीम देखिए यहाँ से चलेंगे मैच की तरफ थोड़ा जाएंगे डीजे नहीं डीजे की तरफ थोड़ा शायद है मौका कम हो गया। डीजे ने भी देखिए अच्छा साथ देते हुए डीजे खूब मजा आएगा पूरे 3 नाइट देखिए यहाँ से अभी तो शुरुआत है अभी तो टेलर है पिक्चर पूरा बाकी है। दादा हम शायद मुझे लगता है 3-4 साल पहले आए थे डे टूर्नामेंट था लेकिन अभी आपको और काफ़ी कुछ सुनने में मज़ा आएगा। बहुत देखिए हमने भी 3-4 साल में मेहनत लेकर आए बहुत भरपूर है पूर्ण भूख तैयार है। अरे थांबा थांबा तुम्हें जरा और ये चले हुक करना चाहते थे यहाँ से और फील्डर देखिए तेजी से भाग रहे हैं कहते ना भाग धन्नो क्योंकि गब्बर के बब्बर भी पीछे पड़े थे भाई धन्नो के लेकिन तभी भी धन्नो आगे निकल गए थे। लेकिन यहाँ पर देखिए गब्बर के बब्बर है टेनिस क्रिकेट में देखिए हर कोई भाई गब्बर बब्बर बन जाता है। रन आता हुआ यहाँ से तेजी से भाग कर लिए शायद यहाँ से 2 रन कंप्लीट किए 2 के साथ साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन। कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। ओ ये चलिए भाई यहाँ से ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा। कहते ना खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है अगर शराब में भी जहर मिला दिया तो उसका भी इलाज है लेकिन डॉट गेंद की भाई कोई इलाज नहीं है। 18 गेंद देखिए अभी भी 46 की जरूरत है और समय के मामले में थोड़ा सा जिक्र करेंगे यहाँ पर जो आपको समय दिया जाता है पहली 4 ओवर के लिए और वो 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर कंप्लीट करना पड़ता है नहीं तो अतिरिक्त फील्डर लेना पड़ता है यहाँ से। और जहाँ पर पहला गेंद देखिए बात करेंगे 7:52 मिनट में गिरा था 12 मिनट का आपने समय लिया है तो आखिरी देखिए आपको 8 मिनट के अंदर 2 ओवर कंप्लीट करना है। और जहाँ पर जब DRS रहती है कुछ टेक्नोलॉजी समय रहता है जहाँ पर आपको 1 से 2 मिनट का समय दिया जाता है ड्रिंक्स रहता है और ये चीज़ को कवर किया जाता है तो लगभग आपने देखिए 10 साढ़े 10 मिनट का समय ले लिए हैं तो 18 गेंद देखिए 46 का जरूरत है। चलिए हमारे निवृत्ति नाना लीजिए ज्ञानेश्वर दादा लीजिए पूरी देखिए यहाँ से मैनेजमेंट है जिक्र करेंगे जिससे रात आगे बढ़ेगा टूर्नामेंट जिससे आगे बढ़ेगा। ओ बहुत बढ़िया कमाल का गेंद देखिए यहाँ से गिरता हुआ और टीम का स्कोर बात करेंगे 13 रन पर रुका यहाँ से अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 46 का जरूरत है। 17 गेंद देखिए यहाँ से समीकरण बदलता जा रहा है यहाँ से रिक्वायर्ड रन रेट देखिए यहाँ पर 16-24 का बनते जा रहे हैं। करंट रन रेट देखिए यहाँ से धीमा चलता हुआ ये देखिए और एक विकेट गिरता हुआ यहाँ से कुणाल की देखिए यहाँ पर तूफान मैदान पर चौथा विकेट देखिए 13 पर गिरता हुआ यहाँ से मुश्किल बढ़ते जा रहा है यहाँ से। कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है क्योंकि समस्या हर रोज है अगर समस्या को हल करना है तो फिर संघर्ष करना होगा।
चलिए गाना देखिए वाइब्रेट करता हुआ, थोड़ा सा ऐसा आवाज में थोड़ा वाइब्रेट करिए, हल्की सी बेस बढ़ाइए, आवाज थोड़ा सा नॉर्मल लिखो 1%, थोड़ा सा आवाज हिलना चाहिए कमेंटेटर का भी, मॉनिटर का थोड़ा सा आगे का सामने का ठीक है, लेकिन हमें तो अंदाजा होना चाहिए भाई यहाँ से। ओ ये देखिए ऊंचाई ली, लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ से। ओ हम मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि बैक टू बैक देखिए दूसरा विकेट यहाँ से गिरता हुआ, 13 पर 5 मुश्किल और बनता हुआ यहाँ से, खास करके आई गांव देवी सरगांव टीम के लिए। गया गया ये तो गया, दिल ही गया रे भाई। ओ ये चलिए कमाल का गेंद, कहते ना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद है, और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद है। जैसे सफलता हाथ लगा देखिए यहाँ से, बहुत बढ़िया देखिए आउट स्विंग देखिए, बाहर की तरफ गेंद निकलता हुआ यहाँ से, और जहाँ पर देखिए तीसरा ओवर चल रहा है उसके बावजूद भी देखिए विकेट में देखिए कितना जान है यहाँ पर, और गेंदबाज की कला है भाई। कुणाल देखिए कमाल का स्पेल, सेकेंड स्पेल डालते हुए यहाँ से 9 रन खर्च किए और 3 विकेट देखिए, मानो के रेड का हड्डी तोड़ दिया यहाँ पर आई गांव देवी यहाँ पर सुरगांव टीम के लिए। फिर शेख भारती शफील और एक देखिए विकेट यहाँ से, और कुणाल देखिए बता रहे भाई यहाँ से कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। चलिए ब्रदर्स ग्रुप देखे, इनकी तरफ से कुणाल देखिए आपके लिए 200 रुपया आता हुआ भाई। अब होठों से नहीं, अब नोटों से बात हो रही है। और ये चलिए बात करेंगे यहाँ पर हवा में गेंद, और एक देखिए यहाँ से कुणाल देखिए आग उगल रहे भाई यहाँ से, एक एक बल्लेबाज को चलता कर रहे हैं यहाँ पर। 13 पर 7 और मैडन ओवर देखिए क्या कमाल का ओवर रहा यहाँ से। कहती ना खुद को कर बुलान इतना, खुदा भी बंदे से पूछे बता तेरी रजा क्या यहाँ पर। और मैडन ओवर देखिए पर 4 सफलता लिए, और जहां पर कोई रन नहीं भाई यहां से ठोको डीजे। मजा आएगा, मजा आएगा यहाँ पर। कुणाल के देखिए कमाल का एक्सलेंट ओवर देखिए यहाँ से, और जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम देखिए यहाँ से। 13 पर देखिए 7 विकेट गवाए यहाँ से, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद 46 की जरूरत है। थोड़ा सा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। कहते ना जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, और बिना संघर्ष कोई मान नहीं होता। थोड़ा सा नाखुश रहेंगे यहाँ पर, लेकिन छत्रपति संभाजी नगर टीम देखिए यहाँ से बल्ले बल्ले, और एक बार देखें ऊंचाई भर दी है, फिर से एक बार लंबाई की कमी यहाँ से। कहती ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। जब भी बड़ा हिट खेलने गई तब विकेट गिरता हुआ, क्योंकि शुरुआत थोड़ा सा खराब हुआ।
नहीं बदनाम हुई भाई यहाँ से, नहीं कभी कभी बदनामी होना भी बहुत जरूरी है। कहते ना, जब से मैं जरा सा बदनाम हो गया तब से मेरा बड़ा नाम हो गया। चलिए टोटल की बात करेंगे। देखिए यहाँ पर निराश करेगा यहाँ से थोड़ा सा क्राउड समर्थक है, क्योंकि कोई भी बल्लेबाज देखिए सेट नहीं हो पाए। अब ऑल आउट का देखिए खतरा, क्या छोटा नहीं तो 9वां विकेट यहाँ से गिर सकता था भाई, लेकिन ये देखिए मौका बना दिया भाई। भला ही चोट लगा सर में लेकिन टांका लगा पेट में, क्योंकि क्या छूटा लेकिन रनआउट से विकेट मिला यहाँ से। अब छत्रपति संभाजी नगर टीम देखिए पल्ले पल्ले, लेकिन बैटिंग टीम थोड़ा सा थल्ले थल्ले। एक बात है आई गाँव पे देखिए स्वर्गाव टीम है, भले ही आपको शोर मचाना था मचा नहीं पाई, लेकिन मत हो उदास है। लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। वक्त बुरा रहता है, रक्त नहीं। अगर वक्त अच्छा हो तो भाई हाथी के 2 पैर से भी निकल सकते हो। आज लेकिन शायद स्वर्गाव टीम के लिए वक्त उतना अच्छा नहीं था, लेकिन इस टूर्नामेंट में जुड़े आपके लिए बहुत सारा शुभकामना रहा आगे की टूर्नामेंट की। लेकिन कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ से छत्रपति संभाजी नगर टीम। देखिए मैच का मैन ऑफ द मैच नो डाउट देखिए यहाँ से कमाल के देखे कमर तोड़ गेंदबाजी की भाई। यहाँ से उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। कुणाल देखिए 5 सफलता। देखिए मैच कौन पण जिंकून दे हारून दे सेकंड करायचा गरज आहे। कहते ना क्रिकेट में जीत मिले ना मिले मैक्स सर, लेकिन दिल मिलना बहुत जरूरी है। चला दोघा संघ सेकंड करायचा गरज आहे। सेकंड करके देखिए आपको घर निकलना होगा यहाँ से। चलिए यहाँ से बात करेंगे। चलिए दोनों टीम सेकंड करके आपको निकलना होगा यहाँ से। क्रिकेट में जीत मिले ना मिले दिल मिलना बहुत जरूरी है। कुणाल आइए मैच के मैन ऑफ द मैच। व्हाट अ परफॉर्मेंस देखिए यहाँ से। बल्लेबाजी की तरफ नजर घुमाएंगे और यहाँ पर बल्लेबाजों ने देखे हर बल्लेबाजी ने रन छोड़े थे। गणेश लीजिए, अमोल लीजिए और कल्पेश ने भी देखे और परेश ने भी आकर रन जोड़े थे, लेकिन जो कमर तोड़ गेंदबाजी थी वो कुणाल का देखिए 2 ओवर का स्पेल था भाई। यहाँ पर शोर भी था जोर भी था और 5 सफलता लेने के साथ मैच के मैन ऑफ द मैच रहे। तो चलिए कुणाल आपको आना होगा मैन ऑफ द मैच के अवार्ड के लिए। यहाँ पर विनोद पाटील सर बघा आमच्या जवळचा मित्र एकदम से एक डोंबोलीचा आवाज सान स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी गाजवले विनोद पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर। आज दोन मराठी मातृभाषामध्ये टाइगर रहा। तो चलिए कुणाल आइए। कुणाल या मैच का मैन ऑफ द मैच। 5 विकेट है, एक जबरदस्त गोलंदाजी। महेंद्र सर स्वागत। हेमंत शेट्टी सर, महेंद्र चलिए बात करेंगे। विक्रम सेलर सर भी हैं, मच्छिंद्र सर आज बात करेंगे। एक अच्छे हरफन मौला खिलाड़ी देखिए एसएससी कांबलपड़ा के लिए देखिए रेगुलर क्रिकेट लीजिए, चाहे 40+ लीजिए चाहे ऑर्गेनाइजर लीजिए और अंपायरिंग की दुनिया में देखिए मैं विक्रम दादा सेलर का मच्छिंद्र सर वो डिसीजन भूलना नहीं चाहूँगा। जो मयूर पिशेकर की टूर्नामेंट में जो उन्होंने रनआउट जो था 13 मिनट का समय लिए थे, लेकिन विक्रम दादा मैं वो डिसीजन ना जब भी DRS लिया जाता है बहुत सारी टूर्नामेंट में बताता हूँ कि विक्रम सेलर ने समय लिया था 13 मिनट का, लेकिन रिजल्ट लेकर आए थे, रनआउट हुए थे, मैच सुपर ओवर तक गया था। कुणाल आइए मैच के मैन ऑफ द मैच। समय ज़्यादा मत लीजिए, अगले मैच की तरफ चलेंगे। माय फेवरेट्स हर किसी के देखे